मंडळी, तुम्हाला विश्वास होणार नाही की हे बिस्किट आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण तव्यावरती भाजलेले आहेत. यामध्ये आपण ना बेकिंग सोडा, ना बेकिंग पावडर, ना इनो असं काहीच वापरलेलं नाही. अगदी स्वच्छ पद्धतीने आणि घरात जे आहे त्या साहित्यात बनवून तयार केलेले आहेत आणि हे बिस्किटं चवीला खूप भारी लागतात. मार्केटच्या बिस्किटपेक्षा याची जी चव आहे ना ती खूप भारी लागते आणि एकदा जर तुम्ही बनवले ना ते 3 ते 4 आठवडे हे बिस्किटं खूप छान टिकतात. का तर यामध्ये आपण दूध, पाणी काहीच न वापरता हे बिस्किट बनवलेले आहेत. रेसिपी खूप सोपी आहे, फक्त शेवटपर्यंत बघा आणि एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. तर इथं मी पाव वाटी घेतलेली साजूक तूप. हे सगळं मेजरमेंट मी ऑलरेडी सुरुवातीला काढून ठेवलं होतं. म्हणजे काय होतं ना, एखादा पदार्थाचं जर मेजरमेंट आपण काढून ठेवलं ना तर तो पदार्थ बनवायला आपल्याला सोपा जातो आणि नंतर घाई गडबड होत नाही किंवा एखादं इन्ग्रेडियंट घालायचं राहत नाही. त्याच्यामुळं हे सगळे मी पूर्वतयारी करून घेतली होती. फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगते. आपली साधी जी साखर असते ना ती साखर इथं मी पाववाटी घेतली होती आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली. त्यामुळे इथं तुम्हाला ही क्वांटिटी थोडीशी जास्त दिसत आहे. तूप आणि साखर आपण सेम क्वांटिटीमध्ये घेतलं होतं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचे. याला फेटायला ना एक 5 ते 6 मिनटाचा वेळ लागतो. जितकं छान तुम्ही फेटून घ्याल ना तेवढं हे मिश्रण असं लाईट होतं आणि आपले जे बिस्किट आहेत ना ते खुसखुशीत होतात. त्यामुळे हे फेटून घेणं गरजेचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्येच आहे ना याचा जो कलर आहे ना हलकासा व्हाईट आणि क्रीमी टेक्स्चर येतं. इथं मी साजूक गाईचं तूप वापरलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर बटर किंवा साधं तेल आणि तूप थोडंसं मिश्र जरी वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे. हे रोजचं चपातीला जे पीठ आपण वापरतो ना गव्हाचं तेच पीठ इथं एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे. खूप असं दाबून घेतलं नाही किंवा खूपच असं हलक्या हाताने घेतलेलं नाही. व्यवस्थित अशी वाटी भरून सपाट करून घेतलेली आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे बिस्किटांची जी चव आहे ना ती खूप मस्त अशी खमंग येते. त्यामुळे 2 चमचे इथं मी बेसन पीठ घातलेले. हलक्या हाताने हे पीठ मी चाळून घेतलं. खूप जास्त असं यामधला जो चाळा वगैरे तो यामध्ये जाऊन नाही द्यायचा. त्यानंतर 2 चमचे रवा घातलेला आहे. इथं जो 0 नंबरचा बारीक रवा असतो ना तो रवा इथं वापरायचा. 2 चमचे रवा यामध्ये मी घातलेला आहे आणि 2 चमचे बेसन पीठ. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ यामध्ये घातलं. 2 विलायची मस्त कुटून घेतलेल्या आहेत ताज्या आणि त्या यामध्ये घालायच्या म्हणजे चव खूप मस्त येते. आता हे सगळं आपल्याला एकत्रित मळून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्ही हे हाताने मळून घ्याल ना हाताच्या उष्णतेमुळं तूप छान वितळलं जातं आणि हे जे पीठ आहे ना हे व्यवस्थित असं एकजीव होतं. जर तुम्हाला असं थोडंसं कोरडं वाटत असलं ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घातलं ना तर हे व्यवस्थित असं एकजीव होतं. पण यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं नाही. जर दूध पाणी जर तुम्ही यामध्ये वापरलं ना तर बिस्किटं खाताना असे कडक लागतात. त्यामुळे यामध्ये दूध पाणी न वापरता थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा याला मळून घ्यायचं आहे. आणि आपल्या गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर असतं की याला आपल्याला तूप किती लागणार आहे. तर इथं मी पुन्हा छोटं जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे तूप इथं घातलेलं आहे. हे बघा इथं मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे बिस्किट बनवत आहे. त्यामुळे मी ना हे घरीच म्हणजे तव्यावरती भाजून घेणार आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली सुरुवातीला तुम्ही थोड्याशा प्रमाणात घरी बनवून बघा आणि मुलांना आवडली, घरातल्या मंडळीला जर आवडली तर ही सगळी प्रोसेस तुम्ही घरी करून त्यानंतर बेकरीतून हे बिस्किटं भाजून आणू शकता. आता हे बघा मी व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे. छान असा याचा एकजीव झालेला आहे. मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आता हा माझा लोखंडी भाकरीचा तवा आहे आणि हा खूप जुना तवा आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा जोपर्यंत व्यवस्थित असा गरम होतो तोपर्यंत इथं आपलं जे रोजचं जेवणाचं ताट असतं ना त्या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेत आहे. तुमच्याकडे बटर पेपर जर असेल तर तो वापरला तरीसुद्धा चालणार आहे. पण आज आपण जे घरात साहित्य आहे त्यातच बनवतो आहे. हलकंसं तूप लावलं ना की बिस्किट अजिबात चिटकत नाही, खूप मस्त निघतात आणि खालच्या बाजूने ना रंग खूप छान येतो तूप लावल्यामुळे. त्यामुळे थोडासा तुपाचा हात लावा. आता इथं जे बिस्किट बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेतलं होतं त्यामधला छोटासा गोळा घेतलेला आहे. एक छोटा पेढ्याच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हाताने त्याला छान असं गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर याची अशी चपाती पातळसर लाटून घेतली, खूप पातळ नाही.
मध्यम लाटून तुम्ही त्याचे चौकोनी बिस्किटसुद्धा बनवू शकता. आणि इथे माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी आपले हातावरतीच हे बिस्किट बनवून घेत आहे. थोडेसे गुपगुपीत हे बिस्किटं छान लागतात चहासोबत किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त लागतात. इथं झाऱ्या जो असतो ना त्याने थोडीशी डिझाईन देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही चाकूने जरी थोडेसे कट लावून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे, म्हणजे मुलांना बघायला छान वाटतं. त्यामुळे इथं मी थोडंसं असं डिझाईन काढून घेतलेली आहे. याच पद्धतीने मी सगळी बिस्किटं बनवून घेतली होती. काही बिस्किटं मी ताटामध्ये बनवून घेतली होती, म्हणजे भाजून घेतली होती. आणि काही आपलं जे आप्पे पात्र असतं ना, आप्पे पात्र मला वाटतं लगभग सगळ्यांच्याच घरामध्ये असेल. काही बिस्किटं मी आप्पे पात्रामध्ये देखील भाजून घेतली होती. तव्यावरची बिस्किटं थोडेसे लवकर होतात. आप्पे पात्रामधली बिस्किटं भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. त्याचं कारण तुम्हाला सांगते, नॉनस्टिकच्या भांड्याला थोडीशी हीट हे होऊन लागते, त्यामुळे त्यांचा जो रंग आहे ना तो तेवढा डार्क येत नाही. जेवढा आपण तव्यावरती भाजलेल्या बिस्किटांचा जो रंग आहे ना तो छान असा डार्क येतो आणि त्यावरती थोडासा लाईट कलर येतो, एवढा फरक होतो. आणि दोन्हींलाही लगभग 20 ते 25 मिनटासाठी मी भाजून घेतलं होतं. सुरुवातीला तवा हा गरम हवा, म्हणजे हे बिस्किट पटकन भाजले जातात. थोडंसं ह्या ताटावर तुम्ही बघू शकता प्रत्येक बिस्किटाच्या मध्ये मी थोडासा गॅप ठेवलेला आहे, जेणेकरून हलकेसे बिस्किट जरी पसरले तर एकमेकांना चिटकणार नाही. त्यासाठी उरलेले जे बिस्किट होते ते मी आप्पे पात्रामध्ये भाजून घेत आहे. दोन्हींना मी बरोबर 25-25 मिनटंच भाजून घेतलेले. आता इथे लक्षात ठेवा, खूप जास्त जर तुम्ही म्हणाल की 30-35 मिनटं तर बिस्किट जर खालच्या साईडने करपलं तर ते कडवट लागतं, त्यामुळे खूप जास्त भाजायचं नाही. जरी तुम्ही काढून घेतले ना तरीसुद्धा त्यांना हलका हलका रंग येत जातो आणि थंड झाल्याच्यानंतर खूप जास्त डार्क रंग दिसतो. त्यामुळे मध्ये ज्यावेळेस 15 मिनटं होतील त्यावेळेस एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तेवढा छान रंग आलेला नाही खालून, मग पुन्हा 5 मिनटासाठी बेक करा. तर इथं बरोबर 25 मिनटासाठी मी हे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 5 मिनटासाठी थंड करून घेतले. तर तुम्ही बघा रंग मस्त आलेला आहे. आणि हे बिस्किट ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये भाजाल ना मंडळी, संपूर्ण घरामध्ये याचा जो घमघमाट आहे ना तो अगदी 2-3 हे बिस्किटं व्यवस्थित मी थंड करून घेतले. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले ना तर मस्त 4 आठवड्यापर्यंत व्यवस्थित राहतात. पण खरं सांगू, चवीला एवढे हे भारी बिस्किटं लागले होते ना, त्यामुळे अगदी 2च दिवसामध्ये हे संपवून केले. तर तुम्ही बघा अगदी खुसखुशीत हे बिस्किट आहे. मंडळी, तुम्हाला जरी रेसिपी कुठेही जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.